नमस्कार. सायटिकावरती काही प्रभावी आसनं इथे देत आहे. ती आसनं तुम्ही करून बघा. 9 आसनं आहेत. गोमुखासन म्हणजे हे गाईच्या चेहऱ्यासारखी आसन स्थिती करायची. छाती आणि हिप लवचिक बनवणारे हठ योगातील प्रभावी आसन आहे. त्याचा फायदा असा होतो की शरीर लवचिक होते आणि सुदृढ होते. सायटिकामध्ये हे गोमुखाचा जो पाठीचा कणा असतो आणि पाठीच्या खालचा भाग ताणला जातो. त्यामुळे सायटिकाशी संबंधित ज्या वेदना असतात त्या कमी होतात. तसंच उच्च रक्तदाब शरीर आणि मन शांत करतं. त्याचप्रमाणे जखडलेले जे खांदे असतात ते गोमुखामुळे जास्त ताणले जातात आणि खांद्यांचे स्नायू मोकळे आणि ताठरपणा कमी होतो, लवचिकता वाढते. पोश्चरसुद्धा सुधारते. चुकीच्या बसण्यामुळे सुद्धा आपले पोश्चर बिघडते. तर त्यामुळे गोमुखामुळे आपले पोश्चरसुद्धा सुधारते. तसंच हे आसन करताना शरीर ताणले जाते. त्याच्यामुळे रक्तप्रवाह सुरळीत होतो, मेंदूला शांतता मिळते, मानसिक चिंता मिळते आणि कमी ताण होतो. त्याचप्रमाणे मांड्यांचे स्नायू ताणले जातात आणि ब्लड ट्रान्सफ्युजन जे असतं ते किडनीच्या कार्यक्षमतेवर चांगला त्याचा प्रभाव पडतो. पाठीचे स्नायू ताठ राहतात आणि सरळ होतात, त्यामुळे बळकटही होतात. त्यामुळे लैंगिक क्षमतासुद्धा वाढते आणि ओटीपोटाचे कुठलेही त्रास कमी होतात. तेव्हा हे नक्की करून